हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. आता उन्हाचं ताव बघा कसं काय 2 वाजत आल्यात आणि आम्ही काढतोय हरभरा. घरचं काम आवरून आलोय आणि हा एक वापा ह्याकडे त्याकडं काढत आणलाय आणि अशी मस्त कडपं घातली ती. आता इकडून चाललो ही असंच घेत चाललोय. म्हटलं हरभरा काढायचं काम चालू आहे. हरभरा वाळलेला तुम्ही व्हिडिओ बघितला काल. आम्ही हरभरा वाळला त्यासाठीच बघायला आलतो आणि वाळलेला हरभरा म्हणलं चला आज काढून घ्यावं. ऊन डोक्यावर घेतलं 3 वाजल्या चला, पण हरभराच काढला. टिकली सुद्धा पडून गेली घामाने. तोंड पुसून पार लाल झरत तोंड झालं. ऊन वाढलंय आता. सांडगं घालायचं रहित करून हरभरा काढाय आलो. तुम्ही तर दुपार सकाळचा व्हिडिओ बघितला होता मी टाकलाय बघा, किती हरभरा वाळला होता. म्हणून सकाळी परत निर्णय घेतला, म्हणलं हरभराच काढून यावा. ऊन झालं तरी काढला हो का. फक्त आता कुठंतरी वल्ला राहिलाय ती ठेवला त्या खालच्या हरभऱ्याबरोबर काही करायचं. पण आता लय वाळला होता तेवढं सगळं काढलं आणि मस्तपैकी अशी कडाप घालत आलूया. झालाच हो का. आता चालू घरी. होय आत्या, ऊन नाही ताण नाही. एकदा कामाला लागलं म्हणजे सुट्टी द्यायची नाही कामाला. तिकडं काय का व्हायला हाताची आग व्हायला लागली बघा. हरभरा नाही सोपावं हो का. कसलं हात झालं तर काळं भंगार. शेतकरी जीवन अवघड आहे. करायला लागलं म्हणजे काय इलाज नाही, लय करावं लागतंय. आणि सकाळ सकाळ बापूंनी भिजवून काढलाय लसूण आमचा. अजून लसणाला आमच्या 2 पाणी लागते. तवा लसणाची कुडी एकदम अशीच आणि लाल झरत. मस्त कोणतरी ऊस न्यायला आलंय. ही ऊस इकलाय ना गुरांना. ट्रॅक्टरचा आवाज येतोय. कोण आले ज्याला इकलाय ते आला असते ना. आता लय ऊन झाले. आता घरी जाऊन मस्तपैकी आराम. हो झोपायचंय बरोबर. मस्तपैकी झोपायचं. आता उन्हाचं काम करायचं, शिरवाळाचं झोपायचं. असंच आहे. माणसं म्हणते दुपारनं माणूस 3च्या पुढं कामाला लागतं. तुम्ही 12 ते 3 काम करता का? आमचं उपारट काम असतं. चला काय करते हाय ती खरं नाही सांगेल बरं हो का. दोघीचं माझी तर टिकली पडून गेली, काहीच राहिलं नाही कपाळाला. तोंडाची आग होती. असं करून दमून गेली मी. पण